अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात एक आक्रोश सभा सुरू झालेली आहे. मात्र विरोधकांकडून त्याच्यावर देखील टीका केली जाते. काय टीका करणार? टीका केली जाते ही आता नौटंकी आहे किंवा काही असं. नौटंकी कशी हो? अमोल दादानी आक्रोश मोर्चा सुरू केलाय. तुम्ही बघता की कांद्याची काय परिस्थिती. इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल याच्याबद्दल काय बोलणार. आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल, दुधाचा भाव असेल, कांद्याचे प्रश्न असतील, सोयाबीन असेल, कपास असेल, या सगळ्यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे. हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने, पण ते काही केलेलं नाही. शेतकऱ्याचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलंय. ताई, बच्चू कडू हे भाजप सोबत होते, शिवसेनेसोबत होते, मात्र आता ते त्यांच्यासोबत नाराज आहेत आणि आजच ते पवार साहेबांची भेट घेणार आहेत. कुठेतरी बच्चू कडू हे महाविकास आघाडी सोबत येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. मला त्या मीटिंगचं काय माहिती. जरांगे पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत. कुठेतरी जरांगे पाटील असं म्हणतायत की आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. दुसरीकडे ते असं देखील म्हणतायत की आम्हाला जर मराठा आरक्षणासंदर्भात जर कठोर निकष जे लावले जात आहेत तर ते ओबीसीला देखील लावावेत असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जात आहे. मला असं वाटतं जरांगे पाटलांनी 20 जानेवारी पर्यंत वेळ दिली आहे महाराष्ट्राच्या सरकारला. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार काय प्रस्ताव आणतो ते बघूया. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट, शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उपळलाय. शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जवळपास अजित पवार गटाची 800 कोटीची काम आहेत ती तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना तशा प्रकारचे निवेदन देखील देण्यात. त्याला जोडून प्रश्न आहे की अजित पवारांच्या गटाकडून किंवा अजित पवारांकडून निधी दिला जात नाही दोन्ही गटाला असा आरोप आहे. मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदादांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलतायत. त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण हे आरोप आधी झाले होते, आता परत हे केंद्र आहे हा गट करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं. काल इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले. कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून उभा केला जातोय का? काय वाटतं? एक तर लोकशाही आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे, दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे. आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण समाज करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे, कारण काही लोकशाही आहे. त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोण लढणार. अजून वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे का नाही ते पण माहित नाही, पण 12 जागांची मागणी केली जाते. कसं बघताय? ते मला असं चर्चा होईल ना, इंडियामध्ये चर्चा होईल. चर्चेतून बघूया काय होतं. पुढच्या 8-10 दिवसात आमच्या या सगळ्या मीटिंग्स होतील. त्याच्यातून जानेवारीच्या एक पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. ताई, तुम्ही हे राजकारण आणि कौटुंबिक नातं वेगळं असतं, राजकारण वेगळं असतं. मात्र अजित पवारांकडून आता शिरूरच्या ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत अमोल कोल्हे यांना कुठेतरी त्यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे. अजित पवार असं म्हणतायत की मी अमोल कोल्हेंचा माझा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पराभव करणार. लोकशाही आहे, प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत असते, लोकशाही. ताई, अयोध्येच्या राम मंदिरासाठी 500 वर्ष लागलीत असं सांगितलं जातंय. जर सर्व पक्ष एकत्र आले असते तर मात्र हे राम मंदिर लवकर झालं असतं असं RSSच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मी काय ऐकलेलं नाही, माझ्या वाचनात आलेलं नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर बोलू शकत नाही. ह्याला जोडून एक प्रश्न की राम मंदिरासाठी अनेक भाजप सोडून इतर जे पक्षातील नेते आहेत त्यांना आमंत्रण दिलं जात नाहीत. कुठेतरी राम मंदिराचं भाजप राजकारण करतंय का? शक्यता नाकारता येत नाही, पण कसं आहे, आम्ही रामकृष्ण हरीवाले, त्याच्यामुळे हरिमुखे म्हणा हरिमुखे. मी जन्मापासून आपलं पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी, कोणी भेटलं तरी प्रेमाने रामकृष्ण हरी. आमच्या मनात राम, आमच्या जिभेत राम, आमच्या बिंदू, आम्ही सगळे रामकृष्ण हरीवाले आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.